प्रभू माझा तारणारा, प्रभू माझा प्रेमळ बाप्पा. प्रभू माझा तारणारा, प्रभू माझा प्रेमळ बाप्पा. जीवन माझे पूर्ण 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 आहे तुझ्या येण्याने. जीवन माझे पूर्ण 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 आहे. मी अनुभवतो तुझी कृपा रे, मी अनुभवतो तुझी कृपा रे. माझ्या देवा माझ्या पित्या. प्रभू माझा तारणारा, प्रभू माझा प्रेमळ बाप्पा. तुझ सोडून जीवन माझे व्यर्थ 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 आहे. तुझ सोडून जीवन माझे व्यर्थ 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 आहे. तुझ्या विना मी राहू कसा रे, तुझ्या विना मी राहू कसा रे. माझ्या देवा माझ्या पित्या. प्रभू माझा तारणारा, प्रभू माझा प्रेमळ बाप्पा. Thank you, Jesus. Once again, very good morning, church. We welcome you in the name of Jesus. आणि मंडळी पुन्हा एकदा सर्वांना शुभ सकाळ. प्रभू येशूच्या नावामध्ये तुम्हा सर्वांचं आम्ही स्वागत करत आहोत. Shall we pray and commit this time into God's hand? आपण प्रार्थना करूया आणि वेळ प्रभूच्या हातामध्ये आपण सोपवून देऊया. Father, I pray in the name of Jesus. प्रभू देवा, येशूच्या नावात आम्ही प्रार्थना करत आहोत. Thank you for your faithfulness. तुझ्या विश्वासूपणासाठी आम्ही आभार मानतो. Thank you for your goodness, and Lord, thank you for all, Lord, the things which you are doing in our lives. प्रभू तुझ्या सर्व चांगुलपणासाठी आणि तू आमच्या जीवनात करत असलेल्या सगळ्या गोष्टींसाठी आम्ही तुझे आभार मानत आहोत. Thank you for once again you've given us a privilege by online service we could, Lord, meet one another and Lord, hear your precious word. आणि प्रभू आभार मानतो की पुन्हा एकदा ही संधी तू आम्हाला दिलीस या ऑनलाईन सर्व्हिसद्वारे सर्वांना भेटण्याची आणि तुझं मौल्यवान वचन या ठिकाणी सांगण्याची. Every child who's listening to this video, we ask you to bless them, Lord. आणि प्रभू प्रत्येक तुझं लेकरू जे व्हिडिओद्वारे त्याचं वचन ऐकत आहे त्या प्रत्येकाला प्रभू तू आशीर्वादित कर. Let your Holy Spirit may reach and touch every person and every individual, Lord. आणि प्रभू तुझा पवित्र आत्मा प्रत्येक वैयक्तिक व्यक्तीपर्यंत
पोहोचू दे आणि प्रत्येकाला स्पर्श करू दे. Even we commit Abhijit and myself, use us as an instrument. आम्हा दोघांनाही तुझ्या हातामध्ये आम्ही सोपवत आहोत. प्रभू तुझं साधन म्हणून तू आम्हाला उपयोग कर. Bless the word of Father. प्रभू हे वचन तू आशीर्वादित कर. In Jesus' name we pray. येशूच्या नावात आम्ही प्रार्थना करतो. Amen. आमेन. Amen. Dear brothers and sisters, I want to bring forth the word of exhortation to each one of you. आणि माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, तुम्हा सर्वांना एक छोटंसं उत्तेजन देवाच्या वचनातून मला करायचं आहे. You know, like each one of us, as we are there in our life, we face a situation sometime where we feel like what to do, we don't understand. आणि आपण सर्वजण आपल्या ह्या जीवनामध्ये आपण असताना एक समय एक वेळ असं येतो, अशा परिस्थितीला आपण तोंड देत असतो की त्या परिस्थितीमध्ये काय करायला पाहिजे आपल्याला कळत नाही. You know, in Bible there are many incidents, but I want you to focus on particular the life of the King Jehoshaphat. आणि पवित्र शास्त्रामध्ये त्याच्याविषयी अनेक उदाहरणं आहेत, पण माझी इच्छा आहे की आज यहोशफाट राजा त्याच्याकडे त्याच्या जीवनाकडे आपण लक्ष देऊया. You know, here he was a king of Judah. या ठिकाणी आपण पाहतो की यहोशफाट हा यहुदांचा राजा होता. He was a loving God. तो परमेश्वरावर प्रेम करणारा होता And he was a man who had a heart for God. आणि परमेश्वरासाठी अंतःकरण असणारा असा तो व्यक्ती But होता. suddenly, unexpectedly, पण अचानकपणे अनिश्चित अशा प्रकारे he hears the news from his soldier. आणि अचानकपणे त्या ठिकाणी त्याच्या एका सैनिकापासून एक बातमी त्याला ऐकायला मिळते That 3 nations are coming against him. आणि त्याला अशी बातमी ऐकायला मिळते की 3 राष्ट्र त्याच्या विरुद्ध येत आहेत. And when he hears this message, आणि ज्यावेळेस ही बातमी तो ऐकतो, you know, let's see what the Bible say about this incident. आणि ह्या घटनेविषयी पवित्र शास्त्र काय म्हणतं आपण पाहूया. Shall we turn to the 2 Chronicles chapter 20? दुसरे इतिहास याचा 20वा अध्यायाकडे आपण वळूया. And directly we will read verse 3. आणि सरळ 3रं वचन आपण वाचणार आहोत. And this is the reaction of King Jehoshaphat. आणि यहोशफाट राजाची ही प्रतिक्रिया आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. And it says, in verse 3 it says, and Jehoshaphat feared and he set himself to seek the Lord and he proclaimed the fast throughout all Judah. आणि वचन असं म्हणतं, यहोशफाटास धाक पडला व तो परमेश्वराला शरण जाण्याच्या मार्गास लागला. सर्व यहुदाने उपवास करावा असे त्याने फरमाविले. You know, just imagine, my brothers and sisters. आणि माझ्या बंधू भगिनींनो, आपण एक कल्पना करूया. You know, he is a king of Judah. आणि तो यहुदाचा राजा आहे. He has army. आणि मोठं सैन्य त्याच्या जवळ आहे. He has every chariots and horses and everything he has. आणि त्याच्याकडे घोडे आहेत, रथ आहे, सगळं त्याच्याकडे आहे. But when he heard this alarming message that the 3 nations have come against him, पण ज्यावेळेस ही बातमी तो ऐकतो की 3 शत्रू राष्ट्र त्याच्या विरुद्ध येत आहे, commonly what should be his reaction? आणि सामान्यपणे पाहिलं तर त्याची प्रतिक्रिया काय असायला Well, पाहिजे. logically he should call the captain of chief or the mighty, you know, the secret person who can plan the strategy of the war. आणि जर आपण तर्क याच्यामध्ये शोधला तर त्यानं काय करायला पाहिजे होतं, त्या सैन्याच्या सेनापतीला बोलवून त्या ठिकाणी एक योजना त्यानं युद्धाची आखायला पाहिजे होती. You know, the direction and the strategy how we can defeat our enemy. आणि आपल्या शत्रूपासून आपण कसं स्वतःचा बचाव करू शकतो याविषयीची योजना त्यानं आखायला पाहिजे But होती. instead of that, Bible says Josaphat was feared and he set himself to seek the Lord. पण त्याच्या ऐवजी आपल्याला पवित्र शास्त्रामध्ये हे पाहायला मिळतं की यहोशफाट घाबरला पण तो परमेश्वराच्या चरणाजवळ गेला. You know, the king who has a greatest position in the nation. आणि हा राजा ज्याचं ह्या राष्ट्रामध्ये मोठं उच्च पद त्याचं आहे. You know, when he understood the 3 nations have come, he understood that my strength and my capacity cannot tackle and win the victory. आणि त्याला समजलं की माझी क्षमता किंवा माझ्या शक्तीद्वारे मी या समस्येला सामोरा जाऊ शकत नाही. So he's not telling to take the trumpets, he's not telling to take the equipments to battle, but he said to the Judah and declared the fast, and they all
entered into Jerusalem to stand before the Lord. आणि म्हणून त्यानं सगळ्यांना सांगितलं नाही की चला आपण सगळेजण शस्त्र घेऊया, असं तो नाही म्हणाला, पण त्यानं असं फरमान सोडलं की सर्वजण उपवास करूया आणि हे सगळे लोक यरुशलेम मध्ये एकत्र आलेले आहेत. You know, it sounds illogical. आणि त्याच्यामध्ये कुठलाही तर्क आपल्याला कळत नाही. But here, if you see the spiritual aspect, पण या ठिकाणी जर आध्यात्मिक दृष्टिकोनातून जर तुम्ही पाहाल, in such a desperate situation, आणि इतकी आतुर अशी परिस्थिती समोर आहे, he could only see the help can come, that is, it can come from the Lord. आणि त्याला एवढंच माहिती आहे की मदत जे आहे, सहाय्य जे आहे ते फक्त परमेश्वरापासूनच येऊ शकते. And he decided to seek the Lord and pray to the Lord. आणि त्यानं ठरवलं की मी परमेश्वराचा शोध घेणार, परमेश्वराकडे प्रार्थना करणार. See, let's see what he prayed. त्यानं काय प्रार्थना केली ते आपण पाहूया. Verse 11 and 12 of 2 Chronicles chapter 20. दुसरे इतिहास याचा 20वा अध्याय 11 आणि 12 वचन. And here they were rewarding us by coming to throw us out of your position which you have given us to inherit. Oh God, you not judge them, for you have no power against this great multitude that has come against us, nor do we know what to do, but our eyes are upon you. आणि 11 आणि 12 वचन काय म्हणतं पहा, जे वतन तू आम्हास दिले त्यातून आम्हास घालवून देण्यासाठी ते आले आहेत, असे हे आमची उलटफेड करण्यास आले आहेत. हे आमच्या देवा, तू त्यांचे शासन करणार नाहीस का? कारण आमच्यावर चालून आलेल्या या मोठ्या समूहाशी सामना करण्यास आम्हास ताकद नाही. आम्ही काय करावे ते आम्हास सुचत नाही, पण आमचे डोळे तुझकडे लागलेले आहेत. He is confessing his helplessness to the Lord. आणि त्याची असहाय्यता तो परमेश्वरासमोर कबूल करत आहे. He is saying, we don't know what to do, Lord, आणि तो म्हणत आहे, प्रभू आम्हाला कळत नाहीये की आम्ही काय करायला पाहिजे, but our eyes on you. पण आमचे डोळे तुझ्याकडे लागलेले My आहेत. brothers and sisters, in the Bible, many incidents, such incidents have taken place. माझ्या बंधू भगिनींनो, पवित्र शास्त्रामध्ये अशा अनेक घटना घडलेल्या आहेत. If you see the book of Exodus chapter 14, निर्गमचं पुस्तक 14वा अध्याय जर तुम्ही पाहिला, you know, there the Pharaoh and his army with the chariots, they are coming back to take captive of the children of Israel. आणि त्या ठिकाणी आपण पाहतो की फारो आणि त्याचं सैन्य जे आहे ते इस्रायल लोकांना बंदिवान करून घेण्यासाठी त्यांच्या मागे लागलेलं आहे. And one side, the enemy, in the front side, they could see the Red Sea. आणि त्यांच्या मागे जे आहे, इस्रायल लोकांच्या मागे फारोचं सैन्य आहे आणि समोर तांबडा समुद्र आहे. They were in a helpless situation. आणि अशा परिस्थितीमध्ये ते असहाय्य And अशा- Moses knew anybody can do anything except God. No man can do anything. आणि मोशेला त्यावेळेस समजलं की परमेश्वराशिवाय कोणताही मनुष्य काही त्या ठिकाणी करू शकतो. He realized the help has to come from God. आणि या ठिकाणी त्याला समजलं की मदत आणि सहाय्य परमेश्वरापासूनच यायला He is पाहिजे. not using the magic stick, the rod which he had with him. आणि त्याच्याजवळ असणारी जी काठी आहे ती जादूची काठी म्हणून तो वापरत नाहीये. No, he knew that he need to rely upon God because the power, authority belongs to God. पण त्याला हे समजलेलं आहे की त्यानं प्रभूवर अवलंबून राहण्याची गरज आहे, कारण सामर्थ्य हे परमेश्वराचं. And so he called upon the name of the Lord. आणि म्हणून तो प्रभूच्या नावाला तो हाक मारत आहे. And the Bible says God, parted the Red Sea and the children of Israel were landed safely to other side. आणि बायबल असं म्हणतं की परमेश्वराने तो तांबडा समुद्र दुभागला आणि ते इस्रायल लोक त्या समुद्रामधून चालत ते पार गेले. You see in the one more incident in the New Testament. नवीन करारामध्ये आणखी एक अशीच घटना आपल्याला पाहायला मिळते. Book of Acts chapter 12. प्रेषितांची कृत्ये याचा 12वा अध्याय. When there was a great revival. आणि एक मोठं संजीवन त्या ठिकाणी चालू होतं. The gospel of Jesus was everywhere it was preached. आणि प्रभू येशू ख्रिस्ताचे शुभवर्तमान जे आहे ते सर्व ठिकाणी सांगण्यात येत होतं. Many signs and wonders were taking place. आणि अनेक चिन्ह आणि चमत्कार घडत होते. And thousands of thousands begin to add in God's kingdom. आणि हजारो लोक देवाच्या राज्यामध्ये येत होते. And so that's the time the people, there was a persecution which has come against the church. आणि त्याच समयामध्ये मंडळीच्या विरुद्ध एक छळ त्या ठिकाणी आलेला. And the Herod king decided to kill Peter. आणि मग हेरोद राजाने असं ठरवलं की आता पेत्राला ठार करायला. He already killed James and now he decided to kill even Peter. आणि त्याने त्या ठिकाणी याकोबाला ठार केलं होतं, आता पेत्राला देखील ठार करायला पाहिजे असा निश्चय त्याने केला होता. Peter was a right hand of
Lord Jesus आणि Christ. पेत्र जो होता तो प्रभू येशू ख्रिस्ताचा तो उजवा हात होता As a great leader, he was doing mighty works for the Lord. आणि प्रभूसाठी एक 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 मोठा असा पुढारी म्हणून तो महान कार्य And करतो. the Bible says in the book of Acts chapter 12 verse 5, आणि प्रेषितांची कृत्य याचा 12वा अध्याय 5व्या वचनामध्ये पवित्र शास्त्र असं म्हणतो, when Peter was in the prison, no way for the deliverance, no hope. You see, he was in the prison. आणि त्या ठिकाणी ज्यावेळेस पेत्र तुरुंगामध्ये होता त्याच्या समोर आशा नव्हती, कोणतंही सहाय्य नव्हतं आणि असहाय्य असा त्या तुरुंगामध्ये तो होता. But the verse 5 says, पण 5वं वचन असं म्हणतं, the church continued to pray for him. मंडळी सातत्याने पेत्रासाठी प्रार्थना करत होती. And they did not had any hope to pray for. आणि दुसरं कुठली आशा त्यांच्याकडे नव्हती की त्यासाठी प्रार्थना करायला पाहिजे. Because king is against the Peter. कारण राजा जो आहे तो पेत्राच्या विरुद्ध होता Nobody can deliver him. आणि कोणीही त्याला वाचवू शकत नव्हतं. Because king want to kill Peter. कारण राजाने ठरवलं होतं की पेत्राला आता ठार करायचा आहे. In such a helpless situation. आणि अशी असहाय्य परिस्थिती त्या ठिकाणी होती In a panicking situation. आणि अशी भीतीदायक परिस्थिती होती. The church decided to pray together. पण मंडळीने ठरवलं की आम्ही एकत्र येऊन प्रार्थना करायला And the पाहिजे. Bible says, आणि बायबल असं म्हणतं, God delivered Peter. परमेश्वराने पेत्राची सुटका केली. He was put in prison with the shackle of chain. आणि त्या ठिकाणी साखळ दंडाने त्या तुरुंगामध्ये पेत्राला बांधलेलं होतं. There was a guards to protect him and take care of him. आणि त्याला त्या पहारा देण्यासाठी पहारेकरी त्या ठिकाणी उभे केले होते. He was in inner cell. आणि तो आतल्या तुरुंगामध्ये होता. But the Lord sent the angel. पण परमेश्वराने देवदूत पाठवला. And the Bible says his shackle chain fell off from his hand. आणि बायबल असं म्हणतं जे साखळ दंड त्याच्या हातामध्ये होतं ते तुटून खाली The पडलेलं. iron gate automatically got opened. आणि जे लोखंडी जे दरवाजे होते ते आपोआप उघडलेले And the आहेत. Peter came back where the church was praying. आणि ज्या ठिकाणी मंडळी एकत्र प्रार्थना करत होती त्या ठिकाणी पेत्र परत गेलेला आहे. The verse 16 says, the book of Acts chapter 12 verse 16 says, the church was astonished. आणि प्रेषितांची कृत्याचा 12वा अध्याय 16 वचन असं म्हणतं की मंडळी थक्क आणि आश्चर्यचकित झाली. My brothers and sisters, our God is a God who astonish you and me. माझ्या बंधूंनी मला सांगू दे की आपला परमेश्वर तुम्हाला आणि मला तो थक्क करणारा I परमेश्वर. remember once a true story. आणि एक खरी घडलेली गोष्ट मला आठवली. There was a Lalita auntie in our city. आणि आमच्या शहरामध्ये आमच्या गावामध्ये ललिता आंटी होत्या. She had 3 children. आणि त्यांना 3 लेकरं होती. And once one child was working, he got a job and he was working in America. आणि एका मुलाला त्या ठिकाणी काम अमेरिकेमध्ये त्याला नोकरी मिळाली. And there were 2 daughters who were staying in Miraj. आणि 2 मुली होत्या ज्या मिरजेमध्ये राहायच्या. And they were educated and they also got married. आणि ते देखील शिक्षित होत्या, त्यांचं देखील लग्न झालं. And what happened as this couple, Lalita and his husband, as they were coming closer for retirement, आणि जसं हे सिस्टर ललिता जे आहे त्यांचे पती जे आहेत त्या दोघांचं रिटायरमेंट जे आहे ते जवळ येत so होतं. they decided to divide the property among these 3 children. आणि मग ह्या दोघा पती पत्नीने ठरवलं की आता या 3 लेकरांमध्ये आपल्या संपत्तीची वाटणी करायची. And so the son who is in America, they thought, no, he is blessed, no need to give him. आणि मग त्यांनी असा विचार केला मुलगा जो आहे अमेरिकेमध्ये नोकरीला आहे, चांगलं कमवत आहे, त्याला काही वाटा देण्याची गरज नाहीये. And so they said, Baba, here 2 daughters are there, we need to help them. And so they decided a property be divided among the 2 sisters. आणि मग त्यांनी असं ठरवलं की 2 मुली या ठिकाणी मिरजेमध्ये आहेत आणि या 2 मुलींमध्येच या संपत्तीची वाटणी आपण करूया. They divided the property, and for some they gave a house, and for some they gave a plot, and the gold which they had, the children said, now you're grown up, why you won't have all these golds? Even the children asked the gold, so they gave some of the gold ornaments even to these 2 daughters. आणि मग त्यांनी संपत्तीची वाटणी 2 भागांमध्ये केली, 2 मुलींमध्ये केली. एकीला घर दिलं, एकीला जागा दिली आणि थोडं जे सोनं जे त्यांच्याकडे होतं, सोन्याचे दागिने होते. आणि त्या मुली म्हणाल्या की हे तरी का तुम्ही ठेवता, याची पण वाटणी करा. आणि त्याची देखील वाटणी या दोघींमध्ये त्यांनी केली. After doing all this sharing and dividing the property, आणि हे सर्व संपत्तीची वाटणी आणि विभागणी केल्यानंतर after few months, काही महिन्यानंतर suddenly the husband, because of heart attack, he died. आणि अचानकपणे काही दिवसानंतर जे पती होते त्यांचा हार्ट अटॅकनं मृत्यू झाला. And there was a
then there was a choice, this mother, whether to go to, which daughter she should go and stay. मग आता आई समोर त्या ठिकाणी एक त्या ठिकाणी निर्णय त्या ठिकाणी घ्यायचा होता की कोणत्या मुलीकडे जाऊन आता मी राहायला पाहिजे. She thought like better to stay and take care of my own instead of going and disturbing their families. आणि मग त्यांनी असा त्यांनी विचार केला की त्या मुलींना त्या ठिकाणी डिस्टर्ब न करता मी एकटीच राहून माझी मी काळजी घेते. But her health began to deteriorate. पण त्या ठिकाणी हळूहळू त्यांचं स्वास्थ्य जे आहे त्या ठिकाणी कमी होऊ लागलं. She could not able to do her own self. She could not able to manage her own self because of health issues. आणि मग आरोग्याची समस्या असल्यामुळे स्वतःची काळजी त्यांना योग्य घेता येईल. And then she had a question with which daughter she should go and stay. आणि मग त्यांच्या समोर प्रश्न होता की कोणत्या मुलीकडे जाऊन मी आता राहायला पाहिजे. And so she called one daughter and said, "Can I come and stay with you?" मग एका मुलीला त्यांनी फोन केला आणि विचारलं, मी येऊन तुझ्या जवळ मी राहू शकते का? The daughter which they have given that house where she was staying. आणि मग ज्या मुलीला त्यांनी घर दिलं होतं त्या घरामध्ये ती मुलगी राहत होती. Like the house which was given to the daughter, to that daughter she calls and say, "Can I come and stay with you, or can you come and stay with me?" आणि ज्या मुलीला त्यांनी घर दिलं होतं त्या मुलीला त्यांनी विचारलं की मी तुझ्याजवळ येऊन राहू शकते का किंवा तू येऊन माझ्याजवळ राहशील का? And the daughter said, "No, mommy, I have my own responsibilities. I cannot. Why can't you appoint some maid to take care of you?" आणि मग ती मुलगी म्हणाली, नाही आई, माझ्या जबाबदारी खूप आहेत, मी काही येऊ शकणार नाही. एखादी कामवाली किंवा मोलकरीण तू का ठेवत नाहीस? To cut short the story, this mother decided, to go and stay for few days, and she stayed in one daughter's few days and another daughter few days, and the attitude hurted her, wounded her badly than her sickness. आणि मग त्या ठिकाणी पुढे काय झालं की त्या आईनं असं ठरवलं की थोडे दिवस एका मुलीकडे आणि थोडे दिवस दुसऱ्या मुलीकडे मी जाऊन राहते. ती जाऊन राहिली देखील, पण त्या आजारापेक्षा तिच्या स्वास्थ्यापेक्षा त्यांचं जे वागणं होतं ते तिला खूप दुःख. All her bank balance was nil. तिचा सर्व जो बँक बॅलन्स होता सर्व रिकामा झाला. Nothing was there to attract the children. आता लेकरांना आकर्षित करण्यासारखं तिच्याजवळ काही उरलं नव्हतं. She began to worry about her future. आणि तिच्या भविष्याची तिला चिंता आणि काळजी वाटू लागली. Because she thought like these children will take care, so she has divided everything what she had, and she did not have any bank balance or ornaments of gold. आणि तिला असं वाटलं की पुढे जाऊन माझी लेकरं मला सांभाळतील म्हणून सगळी संपत्ती तिनं वाटून दिली. जे सोनं दागिनं होतं सगळं वाटून दिलं. आता बँकेमध्ये काही देखील तिच्याकडे उरले नाही. She began to worry and begin to feel, what I can do? I'm in helpless situation. आणि ती खूप चिंताग्रस्त झाली, खूप काळजी करू लागली आणि तिला समजेना, तिला कळेना आणि ती असहाय्य अशा परिस्थितीमध्ये आली. My brothers and sisters, such a situation in a different way, each and every one of us go through in our life. माझ्या बंधूंनो, मला सांगू द्या की आपण कोणत्या ना कोणती अशा प्रकारच्या परिस्थितीमधून, असहाय्य परिस्थितीमधून आपण जातो. Today I want to ask you, what is the crisis which you are facing as an individual? आणि आज मला तुम्हाला विचारायचं की वैयक्तिक व्यक्ती म्हणून तुम्ही कोणत्या संकटातून जात आहात? Are you going through a situation where you feel I am helpless and I don't know what to do? आणि तुम्ही अशा परिस्थितीमध्ये आहात का? तुम्हाला असं वाटत आहे की मी असहाय्य आहे, मला काय करायचं मला कळत नाहीये? Yeah, are you living in such a family with such children where you are crying every day and every day it's paining you more than your sickness? आणि तुम्ही अशा कुटुंबामध्ये अशा लेकरांसोबत राहत आहात का की रोज तुम्ही रडत आहात आणि तुम्हाला समजत नाही की तुम्ही काय करायला पाहिजे? Your sickness is bringing you closer to death and you're scared about your life and you don't know what to do. आणि काय तुमचा आजार तुम्हाला मृत्यूच्या जवळ घेऊन जात आहे का? तुमच्या जीवनाची तुम्हाला भीती वाटत आहे का? पुढे काय करायचं तुम्हाला कळत नाहीये का? Are you scared about uncertainty which you're going to face in your life? आणि जे तुमच्या जीवनामध्ये अनिश्चिततेला तुम्ही तोंड देत आहात, तोंड देणार आहात, त्याची भीती तुम्हाला वाटत आहे. Is your marriage is in crisis? तुमचं वैवाहिक जीवन हे संकटामध्ये आहे. What is the situation which is making you to feel we don't know what to do? आणि अशी कोणती परिस्थिती तुमच्या जीवनामध्ये आहे की तुम्हाला असं वाटत आहे की आता मला पुढे काय करायचं मला कळत नाही? I want to encourage you. The Bible says, मला तुम्हाला उत्तेजन करू द्या, पवित्र शास्त्र असं म्हणतं. Book of Jeremiah chapter 33 verse 3 says, यिर्मयाचं पुस्तक याचा 33वा अध्याय 3रं वचन असं म्हणतं, call upon the name of the Lord. प्रभूच्या नावाला हाक मारा, He will answer you. तो तुम्हाला उत्तर And देईल he will do the wonders and show you the wonders. आणि तो तुमच्यासाठी अद्भुत असं कार्य करेल. God has answered Jehoshaphat परमेश्वराने यहोशपाटला उत्तर and दिले delivered the Judah.
आणि यहूदाची सुटका प्रभूने God केली. delivered Moses. परमेश्वराने मोशेची सुटका केली. God delivered Peter. परमेश्वराने पेत्राची सुटका केली. Because everybody called upon the name of the कारण Lord. त्या सर्वांनी प्रभूच्या नावाला I हाक want to मारली. encourage you, if you are in such a situation, मला उत्तेजन करू द्या की जर तुम्ही अशा परिस्थितीमध्ये असाल, we don't know what to do, आपल्याला समजत नाहीये की काय करायचं, but my eyes are fixed upon you. पण माझे डोळे प्रभू तुझ्याकडे लागले And if आहेत. you pray in that way, जर अशा प्रकारे तुम्ही प्रार्थना करा, surely the Lord will meet you. नक्कीच परमेश्वर तुमची भेट May घेईल. God bless you and fill you with the joy. परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करो आणि तुमचं जीवन आनंदाने प्रभू May भरो. God bless you. परमेश्वर तुम्हाला Shall we आशीर्वादित pray? करो. आपण प्रार्थना करूया. Father, we thank you this morning time. प्रभू देवा, या सकाळच्या वेळेसाठी आम्ही तुझे आभार मानतो. Every child who is watching this, प्रत्येक लेकरू जे हे व्हिडिओ पाहत आहे, I don't know at what junction they are hearing this message. मला माहित नाही प्रभू की कोणत्या परिस्थितीमध्ये हा व्हिडिओ ते पाहत आहे. Lord, you know their pains, Lord. प्रभू त्यांची वेदना तुला ठाऊक आहे. You know their fears, Lord. प्रभू त्यांचं भय तुला ठाऊक आहे. Oh, sometime because of, Lord, the status and dignity and the society, they may be keeping deep in their heart. आणि प्रभू कदाचित ते राहत असलेल्या समाजामुळे, त्यांचं स्थान, त्यांच्या पदामुळे प्रभू त्यांच्या गोष्टी ते लपवून ठेवत But असतात. today, Lord, I pray to prompt their heart. पण प्रभू आज मी प्रार्थना करतो की तू त्यांच्या अंतःकरणाला प्रेरणा दे, They will not feel shy, की प्रभू त्यांनी लाज वाटून घेऊ नये, but they will come to you, Lord. पण प्रभू त्यांनी तुझ्याकडे यावं. And they let their heart and eyes be fixed upon you. आणि प्रभू त्यांचं हृदय, त्यांचे डोळे त्यांनी तुझ्याकडे लावा. You will send the help. प्रभू तू सहाय्य You पाठव. will do the miracle. प्रभू तू चमत्कार You करणार will आहे. change the situation. प्रभू तू परिस्थिती बदलणार आहे. And Lord, we ask you, such faith may come into every heart, आणि Lord, प्रभू आम्ही प्रार्थना करतो की असा विश्वास प्रत्येक हृदयामध्ये येऊ that they दे, may believe you like a Joseph. जेणेकरून प्रभू यहोशपाट सारखं त्यांनी देखील तुझ्यावर And विश्वास as you करावा. send the word of God by the Holy Spirit आणि प्रभू जसं पवित्र आत्म्याच्या द्वारे तुझं वचन तू पाठवलेलं and आहे, delivered the Judah and Josaphat, may happen in every individual and every आणि जशी family. यहोशपाट आणि यहूदाला सुटका दिलीस प्रभू, तसंच हे ऐकणाऱ्या आणि पाहणाऱ्या प्रत्येकाला तू सुटका दे प्रभू. Bless your children, Lord. तुझ्या लेकरांना प्रभू आशीर्वादित कर. In Jesus' name we pray. येशूच्या नावात आम्ही प्रार्थना करतो. Can we say amen? आमेन.